खेळाडूंसाठी संघासाठी तीच असणार आहे. दोन बॅटर्स दोन फलंदाज पाहू शकतो. स्ट्राईक एंडवरती आपण अजित गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील पिसाळ. गोलंदाजी मार्कवर राहुल गुंजाळ सज्ज होतात, तयार होतात, रेडी होतात. चला तर आता करूया डावाला सुरुवात. स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आपण पाहतोय. अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ही स्पर्धा नक्कीच पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु संपर्क मात्र झाला नाही. राहुल एक चतुर चाणाक्ष आणि चंचल गोलंदाज आहे, परंतु तितकाच तगडा आणि दिमाखदार तंत्रशुद्ध विस्फोटक हा डिटर बॅटर म्हणून अजित गायकवाडची देखील ओळख आहे. पहिला चेंडू मात्र इथे आपण पाहिलं तर डॉट. इथे मात्र सुट्टी नाही. पहिल्या चेंडूवरती संपर्क नाही झाला तर काय झालं, पुन्हा एकदा मी प्रयत्नामध्ये सफल होणारच. षटकार. करूं तू तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन वो करना चाहती ग्राइंड मैं भी बैठा मस्ती में खड़ी है बिहाइंड फिर आग लगी बस्ती में बेबी आर यू फाइन सिप करूं वाइन तू तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन. इथे चांगला रिव्हर्स अटेम्प्ट आपण पाहिला. कमालीचा एलिव्हेशन आहे, चांगली नजर आहे, चांगली टायमिंग आणि तितकंच दर्जेदार रायमिंग बॅट आणि बॉलचं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट इथे देखील. सागर भाऊ, उमेश भाऊ कट कॉपी पेस्ट पुन्हा एकदा चेंडूला दिली षटकाराची टेस्ट. 6 धावा. डीजे गाणं लावा. धन्यवाद. 12 धावा धफलकावरती. 12 धावा जे धफलकावरती आहेत. 12 रन्स विदाउट लॉस. 3 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग फलंदाजांची. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट इथे देखील पाहू शकतो आपण. रनआउटची संधी असणार आहे, परंतु चेंडू हातामध्ये बसणं गरजेचं होतं. तेरा धावा ज्या धफलकावरती. आणि अजून एक, परंतु इथे मात्र खेळाडू धावत पळेल जाईल आणि पंच कळवतील तो खेळाडू बनेल दर्शक. असली रेसलर वो नहीं होता जो मेडल उठाए, असली रेसलर वो होता है जो जिंदगी से लड़े और उसे हराए. ले फिर आ गए सब राज्य खुशे. हाँ तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. थँक्यू. काही अशाच प्रकारची रणनीती. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. परंतु राहुल ला कमबॅक इथे करावा लागेल. ओ यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू होता. ओळखला स्वप्नीलच्या देखील चेहऱ्यावरती स्मित असते, कारण चांगली गोलंदाजी केली ते राहुलने असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पाहू शकतो धफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. 18 रन्स विदाउट लॉस. दिलीप वर्मा जड्डू टोपण नाव निकनेम. आमचे सागर भाऊ धोत्रे उपस्थित होता. हार्दिक स्वागत. उमेश भाऊ आवड विनंती असणार आपण देखील बसून घ्या. बोला काहीशी चर्चा. मला वाटतं बोला सर बोला. गाडी ओके. गाडीचा आरसा त्या ठिकाणी खेळाडूंना त्रास देतोय, त्यामुळे खेळाडूंना विनंती असणार आहे तो आरसा
जास्त नाही तर फारसा कमी करा. ऍक्टिव्हा ऍक्टिव्हा येस ठीक आहे. सगळ्याच गाड्यांच्या आरशा आजचे दिवस खाली करा. थँक्यू. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू होता. पाहू शकतो आपण सिंगल तर आली. यावेळेस एक हात तर निसटला होता. सिंगल आल्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट्स नक्की त्या ठिकाणी तेच तर पाहायला मिळाले, परंतु एका धावीची संतुष्टी मात्र इथे दर्शवावी लागेल. पाहू शकतो इथे देखील गती परिवर्तनाचा चेंडू होता. एकेरी दुहेरी धावण्यावरती नक्कीच कामकाज सुरू असणार आहे, परंतु एक धाव इथे चांगली पुन्हा इथे पळून काढली गेली. अक्षय दूत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्शवलं. हो हो यावेळेस अजित गायकवाड बनतोय मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पहार, षटकार. विनोद सर टोटल बॉल्स 3 झालेत, 4 झालेत. यावेळेस मात्र आपण पाहिले तर दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता, परंतु वेल लेफ्ट देखील केलाय. व्हाईट बॉल आला. या षटकामध्ये मला वाटतं 2 सिंगल आलेत, 3 सिंगल आलेत, एक षटकार एक वाईट. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू होता. आवाज देखील आपण ऐकला सागर भाऊ. षटकार. चौतीस धावा दफलकावरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. साहजिकच आहे, 4 षटकांचा सामना आहे. हाणमारी करायची, तोडफोड करायची. यावेळी देखील कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच यष्ट्यांच्या अगदी वरतून तो चेंडू यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. दफलकावरती विदाऊट लॉस 34 धावा. आणि आज विशेष म्हणजे मित्रांनो नक्कीच सांगावं देखील वाटतं तुमच्यापर्यंत मी एक चांगली आनंदाची बातमी पोहोचवतो की ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपले जितकेही आपण ट्रॉफीज सन्मान चिन्ह पाहतोय किंवा मॅन ऑफ द मॅचचे जे ट्रॉफीज पाहतोय ते सर्व डिझाईन्स, ते सर्व ॲक्रेलिक ज्या व्यक्तिमत्वाने केलं, तुमचा आमच्या सर्वांचा बाबूभाई यांचा आज वाढदिवस आहे. सर्व खेळाडूंना मित्रपरिवारांना विनंती करतो, त्यांचं शुभागमन झालंय आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून टाळ्यांच्या नक्कीच कडकडाटामध्ये आपण त्यांचा हार्दिक असं स्वागत करूया. भाऊभाई मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जगदीश चौधरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार आहे. अजून एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर जवळपास 1 ते 2 तास त्याने सराव केलाय. आणि या मैदानावर यस पूर्ण टीम धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची जी पूर्ण टीम आहे ना, फक्त सागर भाऊ, उमेश भाऊ आपल्या या स्पर्धेसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. संपूर्ण वर्षभर शनिवार रविवार कंटिन्यू इथे प्रॅक्टिस करतात. आणि आज कुठेतरी संघ सेमीफायनल मध्ये आहे. जरी काही चुका झाल्या असतील त्या चुकांवर दुरुस्तीकरण करून पुन्हा एकदा पुढच्या वर्षी चांगला जोर लावला जाईल. आणि 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचा देखील सामना महत्वाचाच असतो. जगदीश तयार. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पहा, कॅमेरामॅन फोकस करो, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद. काहीशी चर्चा त्या ठिकाणी केली जाईल आणि कळवलं जाईल नंतर. तो चौकार नव्हे तर षटकार आहे. यस, तसंच आपण पाहिलं तर मातोश्री 11 संघाचे संघ मालक आदरणीय नितीनजी अल्लाट साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.
नाना घोरपडे यांच्या नक्कीच आपण पाहिलं तर खांद्यावरती आता मोठी जबाबदारी सकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकली आणि ती जबाबदारी निभावी तर लागेलच. पर्व 3 मध्ये बापू मोठी जबाबदारी. हा ओ इथे देखील आपण पाहिलं तर पहा ओळखलं बॅटरला देखील त्या ठिकाणी पाहिलं अगोदरच हालचाल ओळखली की नेमकं कुठल्या प्रकारचा स्ट्रोक त्या ठिकाणी शॉट सिलेक्शन करणार आहे फलंदाज. बट त्या विरोधात गोलंदाजी देखील केली गेली. दफलकावरती देखील जर का धावा आपण पाहिलं तर धावा स्थिर असतील 40 धावा 40. यावेळेस बॅकफूट पंच. हो चांगला कट चांगला कट चांगला कट. परंतु तिथे आपण पाहिलं तर राहुल मला वाटतं गणेश आहे. येस गणेश जाधव नाही राहुलच आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतात. कारण अगदी बारकाईने जर का लक्ष दिलं ना आपण किंवा पाहिलं ना तर फक्त संपूर्ण खेळाडूंमध्ये फक्त राहुलच्याच हातामध्ये घड्याळ आहे. स्पोर्ट्स वॉच. परंतु इथे मात्र हा टप्पा सुरेख आहे. हा टप्पा मात्र सुरेख आहे. गणेशकडे देखील कारण संघाचे संघनायक आणि कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन हे दोन्ही कॅप्टन्सचं टायमिंग जोडला पाहिजे. कॉम्बिनेशन जोडलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं दोन्ही संघनायकांच्या हातामध्ये घड्याळ आपण पाहतोय. वॉचेस पाहतोय. चांगली सुरेख गोलंदाजी आहे. तिसरं षटक नक्कीच जे आपण पाहतोय हे निर्णायक षटक आहे. जरुरी षटक आहे. महत्वाचं षटक आहे. परंतु वारंवार सातत्याने या सामन्यामध्ये भरपूर रिव्हर्स चे प्रहार आणि साजरा होईल एक चांगला आजचा दिवस. षटकार 6 धावा. डीजे थँक्यू धन्यवाद. थंडर 11 संघाचे एक तेज तरार गोलंदाज परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून देखील ज्यांची ओळख आहे अल्ताफ मुजावर देखील उपस्थित होतात. हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे महबूब भाई शेख देखील उपस्थित होतात. तहे दिल से हार्दिक स्वागत महबूब भाई. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला. धपलकावरती फलंदाजांची सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. AK47 47 धावा. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फेरबदल होतो. तैनात केले जात आहेत एक अजून अचूक टिच्चून मारा करणारे गोलंदाज अजय पाटील. 47 झाल्यात. सूरज राठोड स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी भाटनगर परिसरातील देखील आणि त्या संघाचे देखील संघनायक आमचे अगदी जवळचे जिवलग मित्र गणेश माजरे देखील उपस्थित होतात. हार्दिक स्वागत गणेश भाई. पहा प्रत्येक जण इथे वेळातील वेळ काढून उपस्थिती दर्शवतात आणि आमचे प्रेक्षक राजे तर आहेतच आहे. ओ यावेळेस मी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी करायला लागली. नंतर चेंडू शरीरावरती स्पर्श झाला आणि पुन्हा एकदा पॉइंटला त्या ठिकाणी आपण अक्षयला पाहतो. सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. अठ्ठेचाळीस धावा धफलकावरती 48. ओहो यावेळेस दांडी 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 गुल. फलंदाज बाद. एक चांगली बळीची टाळी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहिले तर दिली गेली अजय पाटीलच्या माध्यमातून. न्यू बॅटर करण.
ओ आले 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 मैदानाच्या आतमध्ये करण बनवतोय संघासाठी 6 रन. षटकार. थँक्यू. काही वेळापूर्वीच छोटासा सराव करणने केला आणि स्वतः शैलेश सरांनी देखील सांगितलं की तुमचे शॉट सिलेक्शन इतके चांगले आहे, बॅटिंग इतकी चांगली आहे, स्टान्स इतका चांगला आहे, तुम्ही मॅच मध्ये 100% फलंदाजी कराल. आणि शैलेश सरांचा अंदाज बरोबर. परंतु इथे मात्र अजय नक्की संपर्क करू दे. ओ इथे मात्र स्वप्नील स्ट्राईक नक्की त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात आणि करणला मात्र मैदान सोडावं लागतं. एक चांगला षटकार होता करणच्या बॅटमधून. हा षटकार साहजिकच आहे प्रत्येक खेळाडू, कारण जो खेळाडू आपल्याला संधी मिळण्याची वाट पाहतो आणि संधी मिळाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती देखील षटकार खेचणं म्हणजे संधीचं सोनच आहे. आणि इथे त्याने त्याचं काम केलं. षटकार खेचला, फलकावरती देखील धावा आपण पाहिलं तर 54 आहेत. आणि गोल्डन मला वाटतं यावेळेस पुन्हा एकदा न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे अलिस्टर फर्नांडिस. ओके. ओ अजून एक प्रहार. स्ट्राईक रोटेट का केली हे तुमच्या समोर आता प्रात्यक्षिक उदाहरण. मोठा तगडा षटकार. थँक्यू. कारण काही वेळापूर्वी हीच अपेक्षा होती, तिथे मात्र विश्वासावरती थोडेसे मिळेल खरे उतरले नाही, परंतु आता मात्र इम्प्रेस करतात. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फुलर लेनचा चेंडू होता, लॉफ्टर स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, तिथे आली तर एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा अजिबात नाही तर मिळणार एकच. इनिंग ब्रेक. मला वाटतं षटकाची समाप्ती होती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धफलकावरती बनवल्या गेल्या 62 बनवल्या गेल्या जिंकण्यासाठी, 61 बनवल्या गेल्या जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज. आजही आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये पिंपरी करंडक या मोठ्याने मानाच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप भाऊ नाणेकर देखील उपस्थित होतात. हार्दिक असं स्वागत, मोस्ट वेलकम. चला त्वरित नक्कीच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. बॅटर्स देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण सज्ज व्हायचे आणि जशी इनिंग सुरू होईल पुन्हा एकदा आपण ऐकाल मॅन फ्रॉम नांदेड हिंदी समालोचन आणि एक सुंदर गोड आवाज, युवा टॅलेंटेड खेळाडू देखील आणि इन फ्युचर चांगला स्पोर्ट्स कमेंटेटर देखील जो आपल्या समोर यापुढे येणार आहे. नाव आहे वैभव देवड़े. वैभव भाई आइए, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत. थैंक यू अतीश नरवाल सर, थैंक यू सो मच. और इस इनिंग की दूसरी शुरुआत होते हुए यहाँ पर देखा जाएगा कौन जीतेगा. दो तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी मार्ग पे आते हुए दिखाई दे जरूर रहे हैं. अथर्व भुटे और उनका साथ देने के लिए एक अनुभवी प्लेयर मौजूद है. जी हाँ, दिलीप वर्मा. दो तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर, एक युवा बल्लेबाज 19 साल के यंगस्टर है अथर्व भुटे और उनके साथ अनुभवी बल्लेबाज दिलीप वर्मा. दो तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आ चुके. गेंद किसके हाथ में थमाई जाएगी, यहाँ पर धीरज गच्चे जरूर है. क्या पहली ओवर डालेंगे? जी हाँ, देखा जरूर जाएगा.
24 गेंदों में 61 रन बल्लेबाजी टीम यहाँ पर बनाई है। धीरज गच्चे की टीम यहाँ पर बनाई है 61 रन और 24 गेंदे है, 24 गेंदों में चाहिए 62 रन। धीरेन भाई शाह गणेश जादव की टीम 61 रन ऑन स्कोर बोर्ड जड़ दिए जरूर। अब बल्लेबाजी मार्ग पे यहाँ पर दिलीप वर्मा और नॉन स्ट्राइक उनका साथ देने के लिए अथर्व भुटे। जी हाँ, देखा जाएगा किसके हाथ में थमाई जाएगी ये गेंद, क्योंकि 4 ओवर का मुकाबला है। क्या इस 4 ओवर में रन रोक पाएंगे कैप्टन धीरज गच्चे, यहाँ पर देखा जाएगा। पहली गेंद, पहला ओवर गेंदबाजी मार्ग पे एलिस्टर फर्नांडिस पहली गेंद यहाँ पर लेके आते हुए। पहली गेंद, पहला प्रहार और गेंद हवा के चलते गेंद को भेजा है सीमा रेखा के पार, मिलेंगे 6 सिक्सा। वो करना चाहती ग्राइंड। पहली गेंद पे यहाँ पर प्रहार करते हुए दिलीप वर्मा का बल्ला कर रहा है हल्ला। जी हाँ, पहली गेंद 6 के साथ शुरुआत, 6 के साथ इस टीम का खाता खुलता हुआ एलिस्टर को यहाँ पर आक्रामक बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार फुल टॉस गेंद है, गेंद हवा में लहरा जरूर रही है और गेंद जाएगी सीमा रेखा के पार, मिलेंगे 6 सिक्सा। शुरुआत की पहली 2 गेंदे, 2 बड़े हिट, बिग हिट, 6 के लिए जड़ दिए। क्या हैट्रिक यहाँ पर होगी सिक्सेस की, देखा जरूर जाएगा। छक्कों की हैट्रिक क्या देखने को मिलेगी। इस बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास जरूर था, बल्ले से संपर्क हुआ नहीं और डॉट बॉल। इस डॉट के चलते स्कोर कार्ड वही रहेगा। शुरुआत की 2 गेंदों में 12 रन आए हैं, 3 गेंदें डाली गई है, 12 रन ऑन स्कोर बोर्ड मौजूद है। 21 गेंदे 50 रनों की जरूरत है यहाँ पर। फिर से एक बार गेंदबाज एलिस्टर, फिर से एक बार हल्ला करने की कोशिश जरूर थी पर टप्पा खाने के बाद गेंद को उछाल नहीं मिली, नीचे से गई है गेंद। धीरज गच्चे वहां पर विकेट कीपर के रूप में मौजूद है, उनके हाथों से भी छूट गई थी गेंद बट रोक जरूर लिया है। 12 रन 4 गेंदें अब तक डाली गई है। इस ओवर की आखिरी 2 गेंदें हैं बाकी। आखिरी 2 गेंदें और ये क्या हो गया, छूट गया है, छूट गया है, हाथ से छूट गया है। हॅलो, तर आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्या नक्कीच आपण स्पर्धेमध्ये जितके सन्मान चिन्ह आणि ट्रॉफीज नक्कीच पाहतोय त्या सर्वच्या सर्व ट्रॉफीज आणि सन्मान चिन्हांचं डिझाईन नक्कीच ॲक्रेलिक ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आहे तुम्हाला सर्वांचे आणि आपूंचे बाबूभाई नक्कीच या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस आहे बाबूभाई प्रथमतः तर सर्वप्रथम नक्कीच आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण वाढदिवसाचा केक देखील या ठिकाणी संपूर्ण मित्रपरिवार आहेत स्वतः आपण पाहिलं तर कैलास भाऊ लांडगे असतील आणि आपला संपूर्ण मित्रपरिवार मग आमचे किशोर भाऊ असतील अतिन भाऊ असतील आमचे आदरणीय संदीप भाऊ असतील बर्थडे बॉय देखील असणार आहे संतोष भाऊ विनंती आपण देखील सर्व 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 मित्रपरिवार आणि एक चांगला सुंदर असं काम आपण नक्कीच करूया फक्त विनंती आहे केक कट होत असताना हा डीजे रेडी आहे का 1 2 3 बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू बाबू हैप्पी बर्थडे टू यू बाबू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू चला जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो आपल्या मित्राचा वाढदिवस आहे त्यामुळे एक चांगली डिझाईन आणि चांगली नक्कीच अॅक्रेलिक आपण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ट्रॉफी आणि प्रत्येक सन्मान चिन्हांचं पाहतोय भाऊ आपल्या नक्कीच मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नक्की त्यांना भविष्यातील देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण द्यायच्यात
तर आमचे आदरणीय सचिन भाऊ पोतुरवाल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा त्यांच्या माध्यमातूनच आपण ऐकूयात. कैलासवासी लोकनेते माननीय स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं भव्य आयोजन आमचे मित्र कैलास लांडगे यांनी इतकं दिमागदार पद्धतीने केलंय की पिंपरी चिंचवडमध्ये असा सोहळा आम्ही पहिल्यांदा पाहतोय आणि पिंपरी चिंचवडच्या क्रिकेटला एक नवसंजीवनी कैलासच्या माध्यमातून मिळते. आणि आपल्यासारख्या जे होतकरू खेळाडू आहेत का आपण गेली 4 दिवस बघतोय की हे सर्व खेळाडू आपण उत्कृष्ट पद्धतीने इथे आलायत आणि ह्या पद्धतीने मी बघतोय की ह्या क्रिकेटला नक्कीच संजीवनी मिळेल आणि मी कैलासला पुढच्या या पर्वासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या बाबूला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. बाबू भाई रिक्वेस्ट हम आपसे भी करेंगे मराठी बोलो ना. यस आम्ही देखील विनंती करूया की तुम्ही देखील आता आमच्याकडून आणि आमच्या संपूर्ण मित्रपरिवाराकडून तर शुभेच्छा असतीलच आणि आहेतच, परंतु तुमच्याकडून देखील आम्हा सर्व आयोजक कमिटी आणि मित्रपरिवारांना 2 शब्द ऐकायचे. माझ्या वाढदिवसानिमित्त कैलास भाऊ लांडगे यांनी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ऐकूया वैभव देवडे यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. इथे तुम्ही जसं पाहू शकता पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर घुमून षटकार कडे खेचला होता तो चेंडू. इथे देखील रनआउटची संधी आहे आणि डॉट बॉल. सुरुवातीचा पहिला चेंडू धीरज गच्चेला इथं आक्रमण करताना पाहायला मिळत आहे. दिलीप वर्माच्या माध्यमातून पहिला चेंडू षटकार घेतलाय, पण इथे देखील धीरज गच्चे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू षटकार जरूर खेचला, पण त्यानंतर 2 चेंडू डॉट. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि अफलातून चेंडू टाकला. बॅट्समॅनला कळलं देखील नाही चेंडू कशा पद्धतीचा पडलाय आणि इथे देखील 1 धाव मिळणार. या एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये होणार बदल. धाव फलकावरती धावा झाल्यात 26 धावा, एकही गडी बाद नाही, म्हणजे 26 धावा विदाउट लॉस. या षटकातल्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय या चेंडूवरती विकेट येणार? यावेळेस दांडी गुल विकेटचं पतन. धीरज गच्चे आक्रमण करताना इथं पाहायला मिळतोय. दांडी गुल केली अथर्व भुटेची. विकेट विकेट विकेट. सुरुवातीचा पहिला चेंडू देखील षटकार आलाय, मग त्यानंतर काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज येतो तो गणेश जाधव. संघनायक गणेश जाधव आलाय फलंदाजी करण्यासाठी. इथे देखील काय फलंदाजी करताना दिसतंय आपल्याला दिलीप वर्मा. गणेश जाधव नवीन फलंदाज अथर्व भुटेला पाठवलंय. पवेलियनचा रस्ता दाखवलाय धीरज गच्चेनी आणि काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिला चेंडूवरती षटकार जरूर आलाय, पण त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय आपल्याला. विकेटचं पतन चांगल्या फलंदाजाला पाठवलंय पवेलियनला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातला. उगन होम आहे नांदेड होय. नांदेडची हवा पुण्यामध्ये सुद्धा चालू आहे. धीरज गच्चे पुन्हा एकदा दांडी दांडी गुल विकेट. उगन माय नांदेड होय. नांदेडची हवा इथं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धीरज गच्चेच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतोय धीरज गच्चे.
अफलातून सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सुरुवातीचा पहिला चेंडू षटकार गेला पण त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतोय शेवटच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद क्लीन बोल्डच्या मार्फत. बॉलर नेम कळवा इथे विनंती आहे. 12th मॅन नाही इकडे. पहिल्या चेंडूवरती इथं चौकार मिळालाय बहुतेक. चौकार देखील खेचला गेला आहे. दिलीप वर्मा पुन्हा एकदा फलंदाजी मार्कावरती तयार. काय अजूनही 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे इथे देखील फलंदाजी टीमला. यावेळेस बॅटची संपर्क दरम्यान चांगला झालाय आणि गॅप मध्ये खेळा होता. ओ नो मिसफील्ड होता वाचली देखील तिथे आणि इथे देखील 1 धाव मिळणार. या एका धावाच्या साह्याने धावफलकामध्ये होणार बदल. धावफलकावरती धावा झाल्यात 31 धावा 2 गडी बाद 10 चेंडू आणि 31 धावफलकावरती झाल्यात आणि 31 पाहिजेत. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये थोडस बदल केला गेला. 1 धाव इथे देखील मिळणार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय बॅकअप साठी कोणी नाही तिथे आणि इथे देखील 1 धाव मिळणार. 32 धावा 9 चेंडू आणि 30 धावा. शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला थोडीशी मजा पण करायची आहे. 9 बॉल राहिलेत 30 रन काढायचे आहेत. म्हणाला मी बॅटला बॉल लागण्याचा लाय गुणानं चौकार छक्का मारायचा प्रयत्न करण्याची 1-2 काढूच नका तुम्ही. हिंग बघा डायरेक्ट म्हणलोच मी धीरज वय माहिती आहे उगं नवं नांदेडचं कार्ट वय मारायचं होतं. पुन्हा एकदा काय व्हायलंय सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात आणि बॉल कुठं चाललाय काहीच नाही माझ्या ध्यानात. कशाला उगा आगावर रन द्याल्या. 2 रन आलेत बघा. आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये 28 पाहिजे. 28 रन पाहिजे माय. चौकी छक्केच मारा लागते 1-2 काढल्यावर जमना. आता हिंग बघा लय मोठं जोरात हाणलंय काट आणि झाली चूक. गेलाय चेंडू बाहेर. 4 रन भेटतात चौक्या. म्हणाला मी बॅटला का लागणार चालय तेव्हापासून बॅटला बॉल लागणार चालय लागलं तेव्हा चौका चाललाय. लागणार गेले काहीच होईना चालय. 1 बी रन भेटणार चालय लागणार गेले की. हिंग अजून एकदा मारले. आता छक्का. सहा बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 18 रन पाहिजे. एका बॉलला 3 पाहिजे बघा. आता कोण मारते कोण नाही बघाव तर म्हणाला कोणाच्या बॅटला लागणार चाललंय. आता जसं मारलं तसंच मारा. पुन्हा एकदा बॉलिंग करायला आलाय चंद्रकांत पारधी. चला आपला आपण एकदम प्रोफेशनल भाषेमध्ये बोलूया. चंद्रकांत पारधी ते देखील गोलंदाजी मार्कावरती आहे सज्ज. काय देखील या षटकामध्ये आपण पाहूया.
6 चेंडू आहेत, 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. यावेळेस टप्प्याचा चेंडू बॅट्समॅनला कळलं देखील नाही आणि रनआउटची संधी. स्टंपिंग केलंय धीरज गच्चे, विकेटचं पतन इथे देखील मिळणार, जावं लागणार बॅक टू द पवेलियन. फलंदाजाला अजय पाटील. आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाओ. थँक्यू डीजे. इथे देखील नवीन फलंदाज येतोय तो सौरभ राऊत. 5 चेंडू आहेत, 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. इथे देखील काय होणार आपण लगेच पाहूया, कारण की तिसरा आणि चौथ्या प्राइस साठी इथे देखील लढत चालू आहे दोन्ही संघामध्ये, दोन्ही टीम मध्ये, आणि चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, कव्हरच्या दिशेने खेळ आहे. इथे देखील 1 धाव मिळणार आणि या एका धावाच्या साह्याने धावफलकावरती धावा झाल्यात 45 धावा, 3 गडी बाद. अजूनही या षटकातल्या 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. किसका पगडा किसपे भारी हे देखील आपण पाहूया. बडे मॅच का बडा खिलाडी दिलीप वर्मा 15 चेंडू आणि 43 धावा त्याने देखील काढलाय. यावेळेस पंचांचा निर्णय काय येईल इथे देखील पाहूया. आणि इथे देखील 1-2 धाव, दुसरी धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउट तर झालाय, पण चेक केलं जाईल इथे देखील आहे का नाही. या पूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज खेळाडू, इट्स अ नो बॉल, हे नो बॉल असणार. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये उत्कृष्ट गोलंदाज खेळाडू माननीय श्री आकाशभाऊ भोंडवे यांच्याकडून ॲसिक्सचा शूज देण्यात आला आहे आणि इथे देखील शूज दिलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा विकेट. शेहबाद जाताना पाहायला मिळतो बॅक टू द पवेलियन. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस चेंडू फटका फसलाय, चेंडूला पाठवलंय कव्हरच्या डोक्याच्या वरून. 6 धावा, षटकार. आणि इथे देखील 6 धावाच्या साह्याने 50 आपला अर्धशतक पूर्ण करताना पाहायला मिळतोय. एक वेळेस बॅट दाखवा, तुमच्या बॅटिंग साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 चेंडू आणि 8 धावा. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज. बड़े मैच का बड़ा खिलाडी दिलीप वर्मा 17 चेंडू मध्ये इथे देखील अर्धशतक पूर्ण करते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार.
एक चेंडू आणि 2 धावांची गरज. काय फलंदाजी करतोय दिलीप वर्माच्या बॅटिंगच्या माध्यमातून. 18 चेंडू मध्ये 56 धावा. दिलीप वर्मा अजूनही आहे मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. हृदयाची ये धडकन तेज करायसारखा सामना हा धगधग धगधग करत आहे. हॅलो, सामना मात्र कंपल्सरी चेस असणार आहे. शेवटच्या 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. चेंडू 1, धावा बनवायच्या 2. कोण लावेल आपल्या प्रेक्षकांना, आपल्या समर्थकांना विजयाचा फोन. शेवटचा 1 चेंडू, 2 धावांची गरज. वेळ वाचवा चला. गोलंदाज आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतात. आणि यावेळेस मात्र बॅटमॅनचा चांगला वापर. विजयाचा आविष्कार खिलाडी के मस्तक पर. षटकाराची दस्तक. 6 धावा. डीजे गाणं लावा. ओके ओके, ठीक आहे. थोडासा वेळ घ्या, हरकत नाही. चला, पूर्ण टीम. धीरेन भाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ इथे आपण पाहिलं तर 3य क्रमांकावरती नक्कीच बाजी मारतात. सर्वच्या सर्व खेळाडू एका लाईनीत, एका वेळीत. डिसिप्लिन, शिस्त लक्षात ठेवा. तुम्हाला सर्व खेळाडूंना माहिती आहे. आणि समोरचा देखील संघ जरी आपण पाहिला भले पराभूत झालाय, परंतु ते देखील सर्वच्या सर्व खेळाडू एका लाईनीत, एका वेळीत तुमच्या समवेत हस्तांदोलन करतील आणि साहजिकच आहे विजयाच्या शुभेच्छा देतील. दोन्ही टीमचा चांगला खेळ आपण इथे या ठिकाणी पाहिला. आणि या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकावरती नक्कीच आपण पाहिलं तर स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्पोर्ट्स प्रतिष्ठान जो आपण पाहणार आहोत, आणि 3य क्रमांकावरती बाजी मारली. परंतु एक गोष्ट सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचं, डिसिप्लिन इज डिसिप्लिन. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची शिस्त म्हणजे शिस्त.